एआयने प्रचंड मोठा धुमाकूळ घातलाय मित्रांनो. मात्र दुसरीकडे आपण आशा लावून बसलेलो असतो की कोणतीतरी हिंट असते, तर आर्थिक मंदी असेल किंवा मग युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा मग मोठ्या राष्ट्रांमध्ये असलेले वाद असतील. पण अशी कोणतीही हिंट यावर्षी तरी नसताना फक्त युद्ध हे सातत्यानं गेल्या 3-4 वर्षापासून आपण बघतोच आहे. परंतु यावर्षी हिस्टॉरिकल मास ले ऑफ झालाय. प्रत्येक कंपनीने किमान 8-10 हजार एम्प्लॉईज मोठ्या मोठ्या MNC मधनं ले ऑफ करायला सुरुवात केली आहे. आणि त्याला कारणं फार सुंदर मिळाली आहेत की वी आर इम्प्रूव्हिंग अवर इफिशियन्सी, वी आर इम्प्रूव्हिंग अवर स्ट्रीमलाईन वर्कफ्लो. सुंदर गोड कॉर्पोरेट गप्पा मारून सगळ्या एम्प्लॉईजला काढून टाकण्याचा म्हणजे जितके एम्प्लॉईज त्यांनी ले ऑफ करायचे ठरवले एक एक करून काढते पाय घेतलाय. आता हा AI आल्यानंतरचा पहिला एक धुमाकूळ होता की आता इथून पुढे अशा पद्धतीनं होत राहील. या संबंधीनं मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा CEOs यांनी आपले हात वर केलेत. आता तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस लॉंग टर्म प्रोजेक्ट नसतात त्यावेळेस कंपन्या आपल्या एम्प्लॉईजला फसवतच असतात की बाबा कधी ना कधी तुझा बेंचवर असेल तर तुला ले ऑफ करण्यातच येईल, किंवा अशा पद्धतीने जर मास ले ऑफ होत असेल तर बेरोजगारीचा दर, नंतर मग त्या सगळ्या पद्धतीनं आर्थिक समृद्धी दर या सगळ्यांना ठेस पोहोचते. मात्र सामान्य माणूस किंवा जे IT क्षेत्रात काम करणारे मध्यमवर्गीय पोरं असतात त्यांचे हाल किती होतात.